Audio Jungle. Audio Jungle. मंडळी नमस्कार. एस श्रीकांत याल म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या भागामध्ये तुम्हाला मी गवारीची भाजी दाखवणार आहे. तर ही बघा, ही गवार अशी असते आणि ती मी बारीक तुकडे करून घेणार आहे. म्हणजे हे बघा, असे ते जे मी आधीच तुकडे करून घेतलेत थोडे, आणि थोडीशी गवार तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेली आहे. त्यासाठी आपल्याला 4-5 पाकळ्या लसणीच्या लागतील. मी जरा जास्तच घेतल्यात, 4-5 पाकळ्या लसणीच्या. आता ही गवार मी अशी मोडून घेतो. आपण भेटू थोड्या वेळाने. आपल्याला गवारीच्या भाजीला लागणारं साहित्य: एक कांदा घेतलाय बारीक चिरलेला, कोथिंबीर बारीक चिरलेली, कढीपत्ता आणि लसूण 4-5 पाकळ्या, आणि हे वाटण आहे लाल मिरची, लाल चटणी म्हणतात त्याला, आणि गवार बटाटा असं बारीक तुकडे करून घेतलेत. तर सर्वप्रथम मी कढईमध्ये तेल तापत ठेवले 2 चमचे. आता मी त्याच्यात फोडणी करतो. राई जिरं टाकतो. 1 चमचा राई जिरं. आमचं राई आणि जिरं एकत्रच असतं, तर तुम्ही म्हणाल राई टाकत, जिरं टाकत नाही. हळद टाकूया 1 चमचा, आणि लसूण टाकले, आणि कढीपत्ता टाकतो. आणि हा कांदा टाकत आहे. चांगलं परतून घेऊ. आपण त्याच्यात लगेच हे जे लाल वाटण आहे, खोबरं आणि लसूण आणि मीठ असं केलेलं वाटण आहे, ते पण आपण टाकू. भाजून खोबऱ्याचं केलेलं वाटण. आपल्याला लागल्यास आपण तर मसाला पण टाकूया. आपल्याला लागेल थोडासा मसाला. साधा मसाला 1 चमचा, 1 चमचा कलरचा मसाला. जर तुम्ही कमी तिखट खात असाल तर कमी वापरा. याच्यात टोमॅटो सुद्धा टाकतात, पण सध्या माझ्याकडे अवेलेबल नाही आहे टोमॅटो. कांदा जरा शिजू दे. आता मी याच्यामध्ये हे गवार आणि बटाटा धुतलेला आहे चिरून, तो मी ह्याच्यात टाकत आहे. पण परतून घेऊ आता.
याच्यात मी आता पाणी घालत आहे. गरम पाणी घालत आहे 1 पेलाभर. गवार आणि बटाटा आपला शिजण्यासाठी. मी आता झाकण ठेवत आहे त्याच्यावर. आपण भेटू थोड्या वेळाने. ठेवलेला आहे तो उघडून बघतो. पाणी मी जरा जास्तच टाकलं होतं बटाटा शिजण्यासाठी. थोडासा बटाटा शिजायला पाहिजे. जरा राहू दे. मग आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊ. आपली भाजी तयार झाली आहे का आपण बघूया. हो, भाजी शिजलेली आहे आपली. बटाटा बघू शिजला आहे का. यस, बटाटासुद्धा शिजला आहे. गवारसुद्धा शिजलेली आहे. आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकू. जरा लाईट गेला आहे आमचा, म्हणून काळोख थोडासा येत असेल त्याबद्दल क्षमस्व. थोडंसं चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे. 1 चमचा अंदाजे. पण ढवळून घेऊया. आता कोथिंबीर मी टाकत आहे बारीक चिरलेली. जर अशी परतून घेऊ. 5 मिनिटं भाजी ठेवू का आपली भाजी तयार आहे. ही भाजी तुम्ही डब्याला सुद्धा वापरू शकता, नेऊ शकता डब्याला सुद्धा. तर आपली भाजी तयार आहे. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, पुन्हा भेटू. बाय बाय.